नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी आदरणीय तुकाराम बाबा पाहू शकतात. उद्याची 30 तारखेच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या भेटीसाठी अगोदरच आजच रवाना झाले आहेत. पाहू शकता मुंबई या ठिकाणी पोहोचले असून आज पाहू शकता त्या ठिकाणी ते राहणार आहेत आणि उद्या जी बैठक आहे, उद्या बैठक ही 100% होणार आहे. या संदर्भातच आपल्याकडे ज्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त झाल्या आहेत या डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये 29 सप्टेंबरच्या ह्या अपडेट डिटेलमध्ये चेक करणार आहोत. त्याचबरोबर पगारासंदर्भात, विद्यावेतन संदर्भात कार्यवाही कशी सुरू आहे हे सुद्धा डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर सगळ्या ह्या दोन्ही महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. व्हिडिओ जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास हाईप करायला मात्र विसरायचं नाहीये. तर पाहू शकता यामध्ये दोन महत्त्वाच्या अपडेट. त्याच्यामधली पहिली अपडेट पाहू शकता, आदरणीय तुकाराम बाबा हे मुंबई या ठिकाणी पोहोचलेत आणि उद्या उपमुख्यमंत्र्यांची जी भेट आहे या अगोदर 23 तारखेला ठरली होती. तर 23 तारखेची बैठक कॅन्सल झाली होती, रद्द झाली होती. 30 तारखेचे 100% होणार आहे. यामध्ये कोणतीही अडचण सध्या येणार नाहीये असं सुद्धा आदरणीय तुकाराम बाबा यांनी सांगितलं होतं. तर ती उद्याची बैठक ठरली आहे. आजच ते मुंबई या ठिकाणी आहेत. त्यांचं प्लॅनिंग कसं आहे पाहू शकता. यामध्ये प्रशिक्षणार्थींचं जे शिष्टमंडळ आहे ते सुद्धा त्यांच्याबरोबर असणार आहे. त्यांनी ज्या मागण्या आहेत ठरवलेल्या आहेत की कायमस्वरूपी रोजगारामध्ये काय काय मागण्या येणं आवश्यक आहे याची सुद्धा लिस्ट जी आहे ही तयार झालेली आहे. आता याबाबतची माहिती म्हणजे अपडेटमध्ये याबाबत कोणकोणत्या मागण्या त्यांनी ठेवलेत याबाबत सुद्धा आपल्याला सकाळपर्यंत जे अपडेट आहे ती माहिती प्राप्त होईल. परिपत्रक, त्याने जे निवेदन आहे कशा पद्धतीचं बनवलंय याची माहिती प्राप्त होईल. त्याचबरोबर पाहू शकता आदरणीय तुकाराम बाबा यांनी असं सुद्धा म्हटलंय की जरांगे पाटील असतील, त्याचबरोबर बच्चू कडू असतील, माननीय बच्चू कडू हे दोन्ही जे आहेत यांना सुद्धा उपोषण म्हणजे आंदोलनामध्ये किंवा युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांसाठी याच्यामध्ये जे पुढची जी लढा आहे हा लढा लढण्यासाठी ते एकत्र घेणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांचं मन वळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न हा केला जाणार आहे आणि 100% रोजगाराच्या संधींबाबत काहीतरी निर्णय युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी होणार आहे असं त्यांनी 100% सांगितलेलं आहे. पाहू शकता गुरुचंद चॅनलला त्यांनी जे मुलाखत दिली याबाबत त्यांनी डिटेलमध्ये सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तर या पद्धतीने युवा कार्य प्रशिक्षणार्थींसाठी उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये उपमुख्यमंत्र्यांची जी भेट आहे ती होऊन यामध्ये सकारात्मक निर्णय संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होणार आहे की नक्की काय घडतंय हे सुद्धा उद्या डिटेलमध्ये अपडेट वाईज आपण चेक करणार आहोत. तर आत्ताची सध्याच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता तुकाराम बाबा मुंबई या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यानंतर सगळी तयारी त्यांची जवळजवळ झालेली आहे. पाहू शकता रोजगार मेळावा जो आहे छोटासा हा आयोजित केला जाणार आहे. 400 ते 500 प्रशिक्षणार्थी यामध्ये असू शकतात आणि त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पाहू शकता प्रमुख उपस्थिती म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी असणार आहेत अशी त्यांनी सुद्धा माहिती दिली होती. तर नक्की कसा कार्यक्रम असेल याबाबत सकाळपर्यंत आपल्याला याबाबतच्या डिटेलमध्ये माहिती आढावा जो आहे घडामोडी किंवा रात्री 10 वाजेपर्यंत ही अपडेट मिळणार आहे. अपडेट आल्यानंतर सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे घेणार आहोत. आता ही झाली पहिली सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती कायमस्वरूपी रोजगाराबाबत. जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत यांना 100% चांगली बातमी उद्या संध्याकाळपर्यंत मिळणार आहे. मात्र दुसरी गोष्ट अद्यापही अडकलेली आहे. पाहू शकता रोजगार मिळेल कायमस्वरूपी, पण विद्यावेतनाचं काय पाहू शकता 5 ते 6 महिन्याचं प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन अजून सुद्धा त्यांना प्राप्त झालं नाहीये, रखडलेलं आहे. रिजेक्शन असेल तर कारणं जी आहेत रिजेक्शनची या अगोदर 6 महिन्यासाठी जेव्हा प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन जमा होत होतं त्यावेळेला मात्र अशी कारणं देण्यात आली नव्हती रिजेक्शनची. म्हणजे पाहू शकता आधार चुकलंय, आधाराचं म्हणू शकता आपण आधार OTP किंवा आधार व्हेरिफिकेशन कंपल्सरी असणं आवश्यक आहे. मात्र पाहू शकता काही जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं विद्यावेतन रिजेक्ट झालंय. त्याचं कारण काय दाखवलंय तर पाहू शकता त्यांचं हजेरीचं प्रपत्र, हजेरीचा जो फॉर्मॅट आहे तो नीट नाहीये. या कारणामुळे या अगोदर सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन जमा झालेलं, मात्र आत्ता हा जो प्रॉब्लेम आहे रिजेक्शनचं कारण हे दर्शवण्यात आलं होतं. नक्की काय प्रॉब्लेम आहे पाहू शकता संपूर्ण राज्यभरात विविध जिल्ह्यांतर्गत विविध तालुक्यांतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन अद्यापही रखडलेलं आहे. कशा पद्धतीने ही कार्यवाही केली जाते याबाबत
आयुक्तांकडे आपण सुद्धा अपडेट मागितलेली आहे, आयुक्तांकडे आपण चौकशी केलेली आहे. या संदर्भात अजून सुद्धा चांगल्या सकारात्मक किंवा अपेक्षा जशी आहे त्या पद्धतीच्या माहिती किंवा बातम्या ज्या आहेत किंवा अपडेट आहे त्या आपल्याला प्राप्त झाली नाही आहे. लवकरच अशी अपेक्षा आहे ज्यांचं विद्यावेतन रखडलेलं आहे, रिजेक्शनचं अप्रूव्हल होऊन त्यांचं विद्यावेतन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तर याबाबत विद्यावेतनाबाबत अजूनही चांगली अशी खात्रीलायक अशी अपडेट आपल्याकडे प्राप्त नाही आहे. आल्यानंतर सुद्धा आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. मात्र पाहू शकता एक चांगली बातमी जो आहे उद्या आपल्याला प्राप्त होऊ शकते. युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांसाठी कायमस्वरूपी रोजगाराचा सुलडा आहे. यामध्ये कदाचित कार्यकाळ वाढ मिळणंच थोडंसं कठीण आहे, पण त्यामध्ये पाहू शकता कंत्राटी स्वरूपाची जर नोकरी मिळत असेल तर चांगल्या पद्धतीचा फायदा प्रशिक्षणार्थ्यांना होणार आहे. नक्की काय घडतंय हे डिटेलमध्ये आपल्याला समजणारच आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आपण सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.